पत्रकार सर यशस्वी सेवा दिलेली आहे। आज काय वाटतं सर आपल्याला ही सेवा दिल्यानंतर? आम्ही माझ्या सेवेवर खूप आनंदी आहे। मला जे काही साध्य करायचं होतं ते मी माझ्या 28 वर्षातून मेडिकल सेवेमध्ये साध्य करू शकलो। अनेक विद्यार्थी उभे करू शकलो, अनेक विद्यार्थ्यांना संशोधनातून घडवू शकलो, अनेक प्राचार्य घडवू शकलो, अनेक वर्ग 1 वर्ग 2 चे अधिकारी तयार झाले, अनेक वर्ग 3 वर्ग 4 चे कर्मचारी मी निर्माण करू शकलो आणि समाजाला जे देणं आहे ते देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि ह्या सर्व लोकांच्या सहकार्यामुळेच आपण जे काही आहे ते सगळं साध्य करू शकतो। तेव्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद। नक्कीच सर, तुमची खूप चांगली अशी सेवा झालेली आहे, तुमच्या हातून बरेच विद्यार्थी घडलेले आहेत। तर सर आता यापुढची भूमिका काय असणार आहे आणि समाजासाठी तुम्ही काय करणार, काय तुमचं ध्येय आहे? आपल्याला वाटत असतं की हे आपण सगळं केलं, पण आपल्या उभारणीमध्ये अनेक लोकांचा हातभार लागत असतो, समाजातील अनेक लोकांचा हातभार लागत असतो। जसं सांगायचं झालं तर माझ्या आईने जर भांडे घासून मला शिकवलं नसतं तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो। माझा भाऊ, माझ्या भावाने जर मला मदत केली नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो। तर अशा अनेक लोकांचा माझ्या शिक्षणामध्ये मला हातभार लागलेला आहे आणि मग त्यांचं मी हे सगळं घेतलेलं आहे। त्यामुळे हे पुढे दुसऱ्या समाजाला दिलं पण पाहिजे आणि मग समाजाला देण्यासाठी जे काही विविध माझे जे 2 घटक आहेत, युवक, विद्यार्थी आणि महिला, यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून किंवा ऐच्छिक समाजकार्य म्हणून जे काही काम करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्नित होऊन ही सेवा देण्याचा प्रयत्न राहील। धन्यवाद सर। तर हे ते डॉक्टर घनश्याम येणे सर, जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सामाजिक संकुलाचे संचालक, त्यांनी त्यांचे हे अनुभव सांगितले आहेत। टाइम्स न्यूज 24 तर्फे मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। थँक्यू सर, थँक्यू सो मच सर।